नमस्कार मंडळी. चला तर आज आपण घरगुती मोजक्या साहित्यामध्ये अगदी हॉटेलच्या चवीची शेवभाजी कशी बनवायची ना ते पाहणार आहोत. त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा. तसेच चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनलाही ऑन करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल. तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. पाहू शकता तुम्ही इथे सुंदर असे आज आपण शेवभाजी बनवणार आहोत. शेवभाजी बनवायला अगदी सोपी आहे, तशीच खायला एकदम टेस्टी आणि चविष्ट होते. त्यामुळे तुम्ही एकदा जर अशा पद्धतीने शेवभाजी बनवली ना तर परत कुठली पद्धत वापरणार नाही. तर चला इथे पॅनमध्ये एक मोठ्या साईजचा लांब चिरलेला कांदा घालून घेतला. थोडंसं तेल घालायचं आणि हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर कांदा भाजून चांगला तांबूस रंगावरती कांदा भाजायचा आहे. तर आपण इथे आमटी बनवतोय. शेवभाजीसाठीची लागणारी आमटी अगोदर आपण तयार करून घेणार आहोत. ती आमटी तयार करण्यासाठीचा मसाला कसा भाजायचा हे लक्षात ठेवा. तर याचमध्ये अर्धा इंच आल्याचे थोडे छोटे छोटे काप आणि 7-8 लसणाच्या पाकळ्यासुद्धा घालून घेतल्या. त्यासुद्धा आपल्याला कांद्यासोबतच भाजून घ्यायच्या आहे. जर तुम्हाला हॉटेल स्टाईल भाजी बनवायची असेल तर तुम्हाला इथे आलं लसूण पेस्टचा वापर न करता अशा प्रकारे कांद्यामध्ये आलं व लसूण भाजून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हे सर्व जिन्नस छान अशा त्याचा पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. भाजून घेतलं, काढून घेतलं. त्यानंतर एक वाटी किसून घेतलेलं खोबरं घेतलं. त्यालासुद्धा आपल्याला छान असं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे. खोबरं किसून घ्या किंवा कट करून घ्या. तर आता इथे खोबरंसुद्धा छान असं तांबूस रंगावरती भाजलेलं आहे. एकसारखं आणि तांबूस रंगावरती खोबरं भाजलं, काढून घेतलं. त्यानंतर अर्धी वाटी इथे आपण चणा डाळ घेतलेली आहे. पोहे खायचे 4 चमचे चणा डाळ आहे. तर आता ह्या चणा डाळीला सुद्धा थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. डाळ भाजत असताना करपवायची नाही, चांगली अशी खुसखुशीत भाजून घ्यायची, थोडासा कलर चेंज करून. त्याचमध्ये 2 चमचे धने घालून घेतलेले आहे. अर्धवट डाळ भाजत आली की मग आपल्याला धने घालायचे आहे. आता धने व डाळ चांगली भाजत आली की याचमध्ये आपल्याला 2 चमचे तीळ घालायचे आहे. आता हे सफेद तीळ आपण घातलेत, याच्यामुळे ना शेवभाजीची टेस्ट खूप जबरदस्त लागते. त्यामुळेच आपल्याला यामध्ये तीळ घालायचे. आता सर्व साहित्य भाजून थंड झालेलं आहे. लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. आपल्याला हे मसाले पूर्ण थंड करूनच घ्यायचे आहे आणि त्यानंतरच मिक्सरला वाटून घ्यायचे आहे. तर आता इथे मिक्सरला वाटून घेऊया. इथे वाटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम बारीक झालंय. तर इथे शेवभाजी मसाला घातलेला आहे 1 चमचा आणि 1.5 चमचा घरगुती मसाला, थोडीशी हळद, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर इथे पहा, वाटण तयार करून घेतलं. थोडंसं पाणी घालून, पाण्याचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं आहे. त्यानंतर इथे कढईमध्ये तेल घातलं. आता तुम्हाला जेवढ्या प्रमाणात भाजी बनवायची आहे ना तेवढ्या प्रमाणात इथे ग्रेव्ही वापरायची आहे. तर इथे मी 1 वाटी मसाला त्यामधला घेतलेला आहे आणि तो इथे तेलामध्ये टाकून घेतला. तेल थोडंसं चांगलं गरम करून घेतलं आणि त्या तेलामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे. आता पूर्ण मसाला सुरुवातीला कच्चा असल्यामुळे पूर्ण तेल अब्झॉर्ब करतो, पण जसं मसाला आपला परतला जातो ना तसं मसाल्यामधलं तेल येणं सुटायला सुरुवात होते. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याने बऱ्यापैकी तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. तर इथे मसाला परतून 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. तर आता छान असं मसाल्याने तेल सोडलं. यामध्ये लगेचच आपल्याला उकळतं पाणी घालून घ्यायचं आहे. इथे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. उकळतच पाणी किंवा गरम तरी पाण्याचा वापर इथे करायचा आहे. आता ह्यामध्ये चणा डाळ घातलेली असल्यामुळे ही भाजी जर सुरुवातीलाच तुम्ही घट्ट ठेवली तर ती शिजवल्यानंतर खूप घट्ट होते. त्यामुळे इथे अशा पद्धतीने ही आमटी एकदम पातळ अशी तयार करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता एकदम पातळ केलेली आहे, कारण शिजवल्यानंतर ती खूप घट्ट होते. तर आता इथे एक उकळी काढलेली आहे. त्यानंतर यावरती कोथिंबीर घालूया आणि थोड्या वेळासाठी ही भाजी अशी शिजवून घेऊया. 2 ते 4 मिनिटासाठी ही भाजी आहे ना चांगली शिजवून घ्यायची. शेव घातल्यानंतर जास्त वेळ ही भाजी शिजवायची नाही. त्यामुळे आपल्याला शेव घालण्या अगोदरच चांगली 2-4 मिनिटे ही भाजी मंद गॅसवरती शिजवून घ्यायची आहे. येथे भाजी शिजवून झाली की शेव घालून घ्यायची आहे. शेव घालून अगदी अर्धा ते 1 मिनिटासाठीच ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे.
अर्धा ते 1 मिनिटासाठी ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे आणि छान सुरेख आणि घरभर वास पसरलेला आहे. सुंदर अशी आपली शेवभाजी तयार झालेली आहे. आता तुम्हाला लगेचच कट दिसणार नाही, पण इथे थोडीशी नॉर्मली थंड झाली की लगेच पाहू शकता मस्त असं आपल्या शेवभाजीला कटसुद्धा आलेला आहे. तर छान अशी कटाची भाजी आपली कटसुद्धा आला आणि मस्त शेवभाजी तयार झाली. बनवायला तुम्ही पाहू शकता किती सोपी आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली ना, तर खाणारे 1 पोळीच्या ऐवजी 4 पोळ्या खातील, इतकी जबरदस्त चवीची ही भाजी तयार होते. तर चला मस्त अशी सर्व्ह करूया. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल ना, तर शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करायला विसरला असाल तर लगेचच लाईक करून घ्या. चला तर भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत तुम्ही सुद्धा बनवा आणि खा. कशी झाली ती कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.